यार आज ना मला तुम्हाला पर्सनल विषय सांगायचा आहे बिकॉज आज बनताय बॉस. फक्त 1 मिनिट द्या तुमचा. तुम्हाला तर माहितीच आहे मी मूळचा नाशिक आणि जर्मनीमध्ये राहतोय मागच्या 5. तर जर्मनीमध्ये मी क्रिकेटची जर्नी चालू केली होती मागच्या 5 वर्षापासून. मागच्या 5 वर्षापासून मी सगळे सीझनमध्ये रन्स केले, सगळ्या लीग्स खेळले आणि अजून पण प्रयत्न चालूच आहे माझा. पण आज मला आताच जस्ट मेल आला, आमची हेसन स्टेटची जी टीम आहे ती डिक्लेअर झाली आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. तुम्ही म्हणत असाल ही तर फक्त स्टेट टीम आहे, एवढं काय विशेष आहे त्यामध्ये. ऍक्च्युली लहानपणापासून नाशिकमध्ये मी जेव्हा पण क्रिकेट खेळलो त्या गल्लीमध्ये, त्या शिवसत्य ग्राउंडवरती किंवा नाशिकच्या एव्हरी लोकल ग्राउंडवरती जाऊन जेव्हा पण मी क्रिकेट खेळलो तेव्हा मला सगळेचे सगळे लोक नावं ठेवायचे किंवा माझे नातेवाईक वगैरे, आणि मला असं पण बोलायचे लय मोठा सचिन तेंडुलकर लागून चालला. जेव्हा मी इंजिनिअरिंग केली तेव्हा इंजिनिअरिंगचे सगळे प्रोफेसर माझ्या घरच्यांना सांगायचे की याचं काही होऊ नाही शकत, तुम्ही उगाच याच्यावरती पैसे वाया नका घालू तुमचे, याच्या क्रिकेट वेळामुळे हा इंजिनिअरिंग पण कम्प्लीट करू नाही शकणार. आणि जेव्हा जर्मनीमध्ये क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा तर माझ्या मित्रांना मी सांगायचो, तर माझे मित्र म्हणायचे ते जर्मनीमध्ये क्रिकेटचं काय एवढं कौतुक, जर्मनीचा मेन स्पोर्ट्स तर फुटबॉल आहे. मी हे सगळं तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की मला ज्यांनी घोडे लावले किंवा बोलले ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होत, बिकॉज त्यांना असं बघायचं नव्हतं की मी वाया गेलो. पण मला ऍक्च्युली असं वाटतं ना की जर तुम्हाला एखादी गोष्ट जर आवडत असेल मनापासून तर ती तुम्ही करत राहा. कोणी काही पण बोलू द्या, कोणी किती पण मजा घेऊ द्या. बिकॉज जर ती गोष्ट करत असताना तुम्हाला स्वतःला समाधान भेटत असेल ना तर प्लीज 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 कोणाचं काहीच ऐकू नका आणि कोणाला एक्सप्लेन पण करत बसू नका. तुम्ही ते कंटिन्यू करत राहा. आणि असं नाही की स्टेट ट्रायल्सला सिलेक्ट झालो म्हणजे मी खूप मोठा तीर मारला. बट विषय कसा आहे की तुम्ही जर एखादी गोष्ट करताय आणि तेव्हा तुम्हाला एक्नॉलेजमेंट भेटतंय तर ते ऍक्च्युली स्वतःच्या मनाला खरंच भारी वाटतं. तुम्ही जर्सी मूवी बघितलाय की नाही माहित नाही, बट जर्सी मूवीमध्ये जेव्हा त्याचं सिलेक्शन होतं आणि तो ट्रेन स्टेशनवरती जाऊन जेव्हा तो ओरडतो तर तो ऍक्च्युली सिलेक्शन झाल्यामुळे हॅपी नसतो. तो हॅपी असतो बिकॉज अगेन्स्ट एव्हरी ऑड, अगेन्स्ट एव्हरी सिच्युएशन त्यांनी फाईट मारलेली असते अँड ही मेड इट हॅपन. सो विषय सांगायचा एवढाच आहे की कीप डुईंग व्हॉट यू लव्ह.